अमृता यार प्लीज मूड सुधरव ना अमृता. आता खाली जेवायला जायचंय, माईने बोलवलंय ना. मला भूक नाहीये. ओके बरं सगळं जाऊ दे, आपलं भांडण, मी तुला बोललो, सगळं 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 विसर. एक मनापासून सांगू, खरंच अगदी मला ना खरोखर हे खूप आवडलंय. तुझे सगळे बदल केलेत ना, खूप छान आहे यार. हे मनापासून अप्रिशिएट करतोय मी. हे बघ ही चादर बघ, सही आहे यार. हे उशीचे कव्हर्स किती छान आहेत, हा ग्रीन कलरचे मस्त, त्याच्यामुळे खूप छान फ्रेशनेस आलाय. आणि सगळ्यात माशाल्लाह तर या फ्रेम्स, आपले फोटोज बघ यार, किती पॉझिटिव्ह वाटते. आपले हसरे चेहरे आहेत यार. बघ ना त्या फोटोज कडे बघ यार, ती स्माइल पाहिजे यार, मस्त वाटते. खरंच अमृता मला खूप आवडलंय हे, जेन्युइनली आवडलंय. मला काय वाटतंय माहितीये का, हा या छान बॅकग्राऊंड वर ना स्वतःचा एक सेल्फी घेतो. हा या इथे असं उभं राहून ना एक असा सेल्फी काढतो. हा हे बघ, हे बघ इथे उभा आहे मी आणि ही बॅकग्राऊंड छान सगळं दिसतंय, पण अमृता यार फ्रेम मध्ये मजा येत नाहीये यार, काहीतरी कमतरता आहे. अरे हा तू नाहीयेस ना सेल्फी मध्ये, तू असतेस की कसं सेल्फी छान निघेल है ना. हा त्यामुळे काय माहितीये का, की तुझ्या बरोबर सेल्फी काढतो म्हणजे मजा येईल नाही का. ये ये आपण एकत्र सेल्फी काढूया. इकडे बघ ना यार, म्हणजे कसा सेल्फी छान निघेल आणि मग फ्रेम छान दिसेल आपली. हा नवीन फोटो मिळेल ना आपल्याला भिंतीवर लावायला. हा इकडे बघ, बघ ना अमृता यार. अमृता यार ठीक आहे, काय केलं म्हणजे तुझा मूड नीट होईल. एक काम कर, आपण भांडूया आणि आधीसारखं भांडू, म्हणजे उशींनी मारू एकमेकांना, एकमेकांना फटके देऊ, जोर जोरात ओरडू एकमेकांच्या अंगावर. सो आपण भांडूया, भांडून आपण मोकळे हो. आणि भांडण केलं की प्रेम वाढतं. प्रेमच तर नाहीये. आणि ते तुला नकोय. अक्षय, अमृता, अरे चला जेवायला. किती वेळा बोलवायचं तुम्हाला. काय जेवायचं नाहीये ना तुला, मग मी माईंसाठी जाते, तुझ्यासाठी नाही. माई मृदूला कधी येणार आहे, बोलवा हा तिला आता. हो अगो बाई, छान दिसतेस. म्हणजे जो काही बदल केलायस ना तो खूप छान दिसतोय. इतका वेळ कसा काय लागला, काय करत काय होतात खोलीत इतका वेळ. डोळ्यात काही गेलंय का तुझ्या. लालसर दिसतायत. बडबड बंद करशील. धर. अरे मग तयारी झाली माई, मी 5 मिनिटात माझं काम आवरतो. काय रे, बरं ये लवकर ये जेवायला. हा आलो. उशीर करू नकोस. हो हो. अमृता, भाग्यश्री, तुम्ही दोघी जेवायला बसा. वसुधा, आपण दोघी वाढूया त्यांना. चल. हो माई, हे काय पुरुषांच्या बरोबरीने त्यांच्या पंक्तीला या दोघी नाचून बसणार.
म्हणजे आणि वाढणार कोण यांना? तर सासू आणि आजी सासू. हा का उगा नको. गप्प बसशील? इतक्या दिवस व्रत केलंस पण त्यातून काही शिकलीस का? काहीही नाही. देवदत्त नाहीये, दिनकर नाहीये, मृदुला नाहीये आणि अण्णांनाही जेवायचं नाहीये आता. अय्या, गप्प बस. ह्या दोघींना बसू दे जेवायला. अगदी लहान आणि अगदी मोठे अशी पंगत असते की नाही? कळलं? माई मी पण बसू का? मला पण भूक लागली आहे. तू माझ्याबरोबर स्वयंपाकघरात चल. अजून पापड भाजायचे. चल चल. पाणी आण जरा जग बिग भरून. ती पण विसरते ना. बरं चल, बडबड करू नकोस. आई अगं तुम्हा बायकांच्या लक्षात आलं नाहीये, पर हमसे बचकर कहा जाएंगे ये लोग. म्हणजे अगं छान चाललाय यांचा रोमॅन्स. रोमांस? हा अरे काय मला समजेल असं सांग रे. सांगतो सांगतो सांगतो. मी इकडे समोर काम करत बसलो, हो. तुम्ही बायका इथून निघून गेला. हो. अमृता इथे बसली, हा. हा पठ्ठ्यात तिच्या बाजूला जाऊन बसला. कसा आहेस रे तू? मी आलेच. नाही थांब, तू कुठे चाललीस? मगाशी तर रोमॅन्स करताना लाजली नाहीस, आता का लाजतेस? नाही, हे दोघं किती क्यूट आहेत ना. मला असं वाटायचं की सगळ्यांसमोर कोणालाही न कळता फक्त अनंता, आय मीन आमचे हेच रोमॅन्टिक वागू शकतात. पण हे दोघं बघा ना, मिरची खाण्यातून आणि खुर्च्या बदलण्यातून पण रोमॅन्स करतात. बोलली आमची प्रेम देवता, बोलली आमची वसुधाही बोलली. चला तर जेवायचं की नाही? पोट भरली आहेत. चला चल वाढा का पटापट. अरे बाकीचे पण हवी. मला ना एकदम पूर्वीच्या होळीची आठवण झाली. कसले बिंदास खेळायचो आपण, धमाल करायचो धमाल. पण मध्ये इतका गॅप गेला की मला असं वाटलं आपण पूर्वीसारखी होळी खेळणारच नाही. आणि शमी खरं सांगू, ही होळी ना माझ्यासाठी एकदम वेगळी आणि मस्त होती. होळीच्या दिवशी काय काय बोलला होतास ते आठवतंय? मला सगळं आठवतंय आणि मी सगळं सांगणार आहे तुला, ते पण फोनवर नाही. त्यासाठी प्लीज तुम्हाला आज संध्याकाळी कॉफी शॉप मध्ये भेट. अच्छा, मग तू घरीच आहे ना, माईंच्या हातची कॉफी पी. ए. ती मस्त कॉफी बनवते. गाडगेंची आलिया भट कोणाला बोलवते कॉफी प्यायला? हा? कोणाशी बोलते खॅ 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 करत फोनवर? कोणाशी? मैत्रीण. मैत्री का मित्र? मित्र की बॉयफ्रेंड? हा? नंतर बोलूयात. बाय बाय. लक्षणं बरी दिसत नाही आहेत तुझी. फालतूचे लाट चालणार नाहीत सांगून ठेव. त्या शर्मिष्ठे, एकदा लग्न मोडलेस पुन्हा दिवे लावायचा प्रयत्न करू नकोस. आमचं नाक कापायचा जर चंग मानला असशील ना, तर तुझ्या नाकात वेसण कशी घालायची ते बरोबर कळतं मला. पळून बिळून जायचा विचार तर नाही ना करत आहेस?
काय बोलतीयस आई? मी आता बोलणार नाहीये, यापुढे कृती करणार आहे. 24 तास पाठराखीणीसारखी तुझ्या बरोबर असणार आहे, तुझ्यावर लक्ष ठेवायला. तू काय करतेस, कुठे जातेस, कोणाशी बोलतेस, सगळं कळायला पाहिजे मला. आई आहे की नाही मी तुझी? फार लाडावून ठेवलंय तुला त्या माईंनी. अभ्यास कर. नाही, नको बाबा, आज नको जायला कॉफी शॉप मध्ये. पंकीला कळवून टाकते. हो सांगते ना, आल्यावरती सांगते त्याला फोन करायला. अगं मधुरा, ती शांता आली असेल केर कचरा करायला. ए तुझं घर लक्ष ठेवते मी मग. बरोबर, ठेव फोन ठेव. आले. रजिस्टर्ड पोस्ट आहे. हो, कोणाच्या नावाचं? अक्षय गाडग्यांच्या नावाचं. मनी ऑर्डर आहे का? द्या. मी काकू आहे त्याची, द्या. अहो, कोर्टाची नोटीस आहे. कोर्टाची नोटीस? काय उद्योग केलेत या मुलीनं की कोर्टानं तिला रजिस्टर्ड पोस्ट पाठवावं. अक्षयला कोर्टाकडून नोटीस यावी असं काय घडलं असेल? अक्षयच्या आधी मलाच कळायला हवं. द्या ना, काहीच हरकत नाही. अहो, मी सख्खी काकू आहे त्याची, मी त्यालाच देणार. द्या तुम्ही माझ्याकडे द्या. हा द्या. अहो, तसं नाही. रजिस्टर्ड पोस्ट ज्याच्या नावे असतं त्याला द्यावं लागतं. कमालच करताय तुम्ही. अहो, आमचं काय लिहिलंय तिथे? गाडगे लिहिलंय की नाही? आमचं एकत्र कुटुंब आहे. ठाण्यात कोणालाही विचारा, सगळे तुम्हाला हेच सांगतील. अहो, जॉईंट फॅमिली आहे आमची. जॉईंट म्हणजे काय, नावं वेगवेगळी आहेत. माझं वसुधा, त्याचं अक्षय, पण शेवटी काय आहे, गाडगे एकत्र. द्या तुम्ही. अहो ताई, तसं नाही देता येणार. ही कोर्टाची नोटीस आहे. हो, म्हणूनच म्हणते कोर्टाची नोटीस आहे ना, म्हणजे ताबडतोब त्या माणसाच्या हातात नको का जायला. तुम्ही मला द्या, मी लगेच त्याला देते. द्या. अहो ताई, नाही जमणार. नाही जमणार म्हणजे? हे मनमानी कारभार आहे तुमचा. असं कसं? मी सांगते, या तुम्ही दिवाळीला या. दिवाळी देते का बघा. तुम्ही पण घ्या. अमृता येईलच इतक्यात. मनमानी कारभार चाललाय सगळा. अक्षय बोलवलं, हा बोलवलंय त्याला, बोलवलंय. अक्षय, काय ग? अरे पोस्टमन आले, ते कोर्टाची नोटीस आहे म्हणतायत. काय केलंस काय रे? काकू द्या तुमचा आयडी दाखवा. आयडी. किती ऊन आहे ना बाहेर. अहो, तुम्हाला सांगतो, त्या उन्हामध्ये चालतो ना तेव्हा अंधारी येते डोळ्यासमोर. हो ना. इतकं ऊन आहे. खरंय. किती मैलोन मैल चालता तुम्ही, पण कुणाला कदर नाहीये तुमची. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी ना कोकम सरबत घेऊन येते बरं का. नाही, बसा. हो, बसा. आणते कोकमाचं सरबत आणते. हे अच्छा, ठीक आहे. केलंस काय पण? काकू काही नाही. बघू थांब ना जरा. इथे सही करा. कुठे? हा इथे. काय कसं आहे? छान आहे. जीव शांत झाला. हा, मी निघतो. पण अमृता प्रभूने गाडगे मॅडमना सांगा की रजिस्टर्ड पोस्ट आलंय म्हणून. अहो म्हणजे काय, इतकं सगळं करून तुम्ही मला हे देतच नाही आहात का? अहो ताई, तुम्हाला कसं देता येणार आहे ते? अहो मी देईन तिला. महत्वाचं असेल ना, एक दिवस कशाला फुकट घालवायचा. अहो कोर्टाचं आहे म्हटल्यावरती तितकंच महत्वाचं असेल ना. हा, मी सांगते ना तुम्हाला, तुम्ही द्या माझ्याजवळ. अहो विश्वास ठेवा माझ्यावर. मी तुमच्या मोठ्या बहिणीसारखी नाही का? बरं, विश्वास ठेवतोय तुमच्यावर. द्या. हो, आणि इथे सही करा. इकडे ना. हो. पण ते नक्की द्या, हा त्यांना. विश्वास ठेवतोय तुमच्यावर. हो
प्रश्नच नाही. हा बरं ठीक आहे, येतो मी. काय लेटर आहे बघू ना. ते अरे नाही अगं अरे, थांब, कोर्टात जायचंय मला, आपण नंतर बोल. चल बाय 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 बाय. वा, पळाला म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. कोर्टाची नोटीस आली म्हणजे याने काहीतरी भानगड केलेली असणार. चला वसुधाताई, मिशन कोर्ट सुरू करायला पाहिजे. त्या नोटीस मध्ये नेमकं काय आहे ते कळायलाच हवं.